नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या योजनाकार यूट्यूब चॅनलमध्ये। एकंदरीत शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण असे अपडेट आले। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4000 रुपये जमा होणार आहे। सविस्तररित्या बातमी जाणून घेण्याआधी आपल्या योजनाकार यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तसेच सोबतचा बेल आयकॉन जो आहे तो क्लिक करायला ऑल करायला विसरू नका। एकंदरीत महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4000 रुपये जमा होणार आहेत आणि डीबीटी मार्फत थेट शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये बँकेमध्ये जमा होणार आहेत आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाशिम जिल्ह्यातील या कार्यक्रमामध्ये जे आहे ते वितरित होणार आहे। महत्त्वपूर्ण ही अपडेट जाणून घेण्याआधी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। पहा शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 18 हप्ता काही शेतकऱ्यांना 2000 रुपयाऐवजी 4000 रुपये मिळणार आहेत। कारण की याचं कारण म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेचा सुद्धा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। एकंदरीत महत्त्वपूर्ण ही अपडेट आहे की शेतकऱ्यांना आता पीएम किसान योजना या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4000 रुपये येणार, आपण बाकीच्या ना 2000 रुपये मिळणार। पण का तर एकंदरीत बातमी आता आपण जाणून घेणार आहोत। पीएम किसान योजनेत नोंदणी करताना कोणतीही माहिती भरताना चूक करणे, पत्ता चुकीचे बँक अकाउंट देणे किंवा NPCI मध्ये आधार सेटिंग न करणे, पब्लिक फेडरेशन मॅनेजमेंट सिस्टीम द्वारे रेकॉर्ड न करणे किंवा शेतकरी ईमेल सबमिट न करणे, EKYC केल्यामुळे हप्ता अडकू शकतो की EKYC न केल्यामुळे सुद्धा शेतकरी मित्रांनो आता हप्ते अडकू शकतात। कारण की EKYC जर पेंडिंग असेल तर EKYC करून घ्या। महत्त्वपूर्ण हे अपडेट आहे शेतकरी मित्रांनो, कारण की EKYC करणं सुद्धा आता अनिवार्य केलेलं आहे। काही दिवसापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये शेतकऱ्यांसाठी चालवल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजनेबाबत एक मोठी घोषणा केली होती। हरियाणातील जम्मू काश्मीर भाजपाचा विजय झाला तर दोन्ही राज्यांमधील शेतकऱ्यांना महासन्मान जी ही योजना आहे पीएम किसान योजनेमध्ये काही वाढ सुद्धा करण्यात आलेली आहे। दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता 6000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये, दोन्ही योजनेचे 12000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत असतात। एकंदरीत ही महत्त्वाची अपडेट आहे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे जे पैसे आहेत पैसे जमा होत असतात। एकंदरीत महत्त्वपूर्ण हे अपडेट आहे शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यामध्ये आता 4000 रुपये येणार आहेत, 2000 रुपये येणार नाहीत। कारण की जर तुम्ही पीएम किसान महासन्मान निधी योजनेसाठी पात्र असाल आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी पात्र असाल, या दोन्ही योजनेसाठी जर पात्र असाल तर तुम्हाला जे हप्ते आहेत ते हप्ते येऊन जातील शेतकरी मित्रांनो। कारण की EKYC जर पेंडिंग नसेल तर हप्ता मिळून जाईल किंवा 17व्या हप्ता, या 17व्या हप्त्याचं पीएम किसान योजनेचं स्टेटस काढा, नमो शेतकरी योजनेचं स्टेटस काढा। हप्ते जर मिळत असतील तर या दोन्हीही 4000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। एकंदरीत हे महत्त्वपूर्ण अपडेट होतं। आपल्या योजनाकार यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी योजनाकार यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।